नमस्कार माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला। मी आज थोडंसं बोलणार आहे आणि कोणत्या विषयावर बोलणार आहे तेही सांगणार आहे। मी आज बोलणार आहे वडील ह्या शब्दावरती किंवा वडील या आपला बाप काय असतो याच्यावरती थोडंसं बोलणार आहे। किंवा काल फादर्स डे होता आणि बरेच जणांचे स्टेटस बघितले मी। मला स्टेटसवरून बघण्यावरून थोडंसं वाटलं आणि म्हणून मी आज तुम्हाला थोडंसं बोलून दाखवते। माझं तुम्हाला पटतंय का बघा आणि पटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मी थोडंसं बोलते आता। बापाला थोडं आहे तोपर्यंत प्रेम द्या। बाप जिवंत आहे तोवर त्याच्याशी बोलून घ्या। बाप जिवंत आहे तोवर त्याच्याशी बोलून घ्या। पैसा अडका काहीच नकोय त्याला, फक्त तुमचं थोडं प्रेम द्या। पैसा अडका नकोय त्याला, फक्त तुमचं थोडं प्रेम द्या। घरासाठी राबून त्याची हाडं पिचून जातात। तरणी ताठी पोरं घरात फक्त बसून खातात। आरामाचा हक्क त्याचा जमलं तर त्याला मिळवून द्या। पैसा अडका नकोय त्याला, फक्त तुमचं थोडं प्रेम द्या। माय तर महानच आहे गुणगान तिचं गात बसा। बाप फक्त देतच असतो विसरू नका त्याचा वसा। आजारी असेल तर औषध गोळ्या घरी न्या। पैसा अडका नकोय त्याला, फक्त तुमचं थोडं प्रेम द्या। बाप वृद्ध झाला तरी त्याची साथ सोडू नका। समोर सोनं आलं तरी त्याचा शब्द कधी मोडू नका। बाप झाल्यावर बाप कळतो हा मंत्र समजून घ्या। पैसा अडका नकोय त्याला, फक्त तुमचं थोडं प्रेम द्या। धन्यवाद। तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपले वडील आहेत तोपर्यंत त्यांना जपा। या तरुण पिढीमध्ये बऱ्याच जणांचे म्हणजे आई वडील नको असतात। एक आई वडील म्हणजे एक आधार असतो। आपलं कसं एखादं झाड सावली देणारं झाड असतं ना, तसं वयोवृद्ध माणसं आपल्या घरात असतील ना तर सावली देणारं झाड असं समजलं जातं। आणि आजकालच्या या तरुण पिढीमध्ये बरेच जण वृद्धाश्रमात वगैरे सोडतात, तर हे करू नका प्लीज। यापासून मी आज परत एकदा सांगते की बापाला थोडं प्रेम द्या, बापाला थोडंसं समजून घ्या आणि जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याशी बोलून घ्या। फक्त त्याला थोडंसं प्रेम हवं असतं तुमचं, पैसा अडका काहीच नको असतं। आणि सगळ्या मुलांचे लग्न करून जेव्हा वय झालेलं असतं तेव्हा त्यांना सुखी संसार बघायचा असतो आणि फक्त आनंदी दिवस काढायचे असतात। त्यांना पैसा अडका काही नको असतं, फक्त त्यांना आपलं प्रेम हवं असतं। बसून बोला तुम्ही थोडंसं, त्यांना समाधान वाटेल। तर व्हिडिओ आवडला आणि स्टेटस ठेवा किंवा नका ठेवू तुम्ही, तो प्रश्न नाही आहे, पण घरामध्ये आनंदी वातावरण ठेवा आणि आपल्या वडिलांना प्रत्येकाने जपा, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल। मधून आपल्या वडिलांविषयी प्रेम, माया, आपुलकी असू द्या। आणि व्हिडिओ आवडला तर जाता एक सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।